झेलम नदीच्या पाण्यात वाढ, पाकिस्तानमध्ये पूर, गावच्या गावं पाण्याखाली गेल्यानं आणीबाणी लागू, पूर्वकल्पना न देता पाणी सोडल्याचा पाकिस्तानचा आरोप. पाकिस्तानी नागरिकांना दिलेले सर्व व्हिसा रद्द, शहांनी दिलेली डेडलाईन आज संपली, पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडावा लागणार. भारताच्या आक्रमक भूमिकेनंतर पाकिस्तानची झोप उडाली. आरोग्य विभागाला अलर्ट राहण्याचे आदेश, वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्याही रद्द. पहलगाम हल्ल्यातले 2 संशयित दहशतवादी पर्यटकांच्या मोबाईलमध्ये कैद, मावळच्या श्रीजित यांच्याकडे मोठा पुरावा, NIAने दिले फोटो आणि व्हिडिओ. दहशतवादी हल्ल्याची करणार NIA चौकशी, केंद्रीय गृह मंत्रालयाने दिले आदेश, पर्यटकांसह प्रत्यक्षदर्शींची सुद्धा संपर्क साधण्यास सुरुवात. इराणच्या अब्बास बंदरात भीषण स्फोट, 14 जणांचा होरपळ मृत्यू तर 750 जण जखमी. 2020 मधल्या बैरूत स्फोटाच्या आठवणी ताज्या. वाल्मिक कराडची प्रकृती बिघडली, श्वसनाचा त्रास होत असल्यानं वैद्यकीय तपासण्या, अहवाल आल्यानंतर पुढची दिशा ठरणार. पोलिसांबाबत आक्षेपार्ह विधान करणं, आमदार संजय गायकवाडांना भोवलंय. बुलढाणा शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल, शिंदेंनी झापल्यानंतर गायकवाडांकडून दिलगिरी व्यक्त. इडन गार्डनवर पावसानं कोलकाता पंजाबचा खेळ बिघडवला, मुंबई इंडियन्सला मात्र मोठा फटका. पॉइंट टेबलमध्ये 5व्या स्थानावर घसरण.